नमस्कार. एलिझाबेथ एकादशीच्या चित्रीकरणाच्या ते प्रदर्शनापर्यंतच्या टप्प्याचा आपण मागोवा घेत आहोत, आठवणींना उजाळा देत आहोत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा खटाटोप मी करतोय. मागील 2 भागांमध्ये आपण एलिझाबेथचं म्हणजे परेश मोकाशींचं पंढरपुरात येणं, ऑडिशन्स घेणं, दुसऱ्या भागामध्ये एलिझाबेथचं चित्रीकरण, प्रामुख्यानं मी आणि पद्मा यांच्या भूमिकांचं चित्रीकरण याबद्दल आपण ऐकलं. आणि आता चित्रीकरणानंतरच्या घडामोडींबद्दल आपण प्रदर्शनापर्यंत जाणून घेणार आहोत. 20 ते 22 दिवसांमध्ये एलिझाबेथ एकादशीचं चित्रीकरण आटोपलं गेलं. अर्थात परेश मोकाशींनी पहिल्यांदाच हे सांगितलेलं होतं की लवकरात लवकर 15 ते 20 दिवसात मला हा चित्रपट पूर्ण करायचा आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी सहकार्य करा. आणि बोलल्याप्रमाणेच 20-22 दिवसामध्ये चित्रीकरण पूर्ण करून ऐन कार्तिक एकादशीच्या त्या धावपळीमध्ये, गर्दीमध्ये, वारकऱ्यांच्या, भाविकांची ती गर्दी अंगावर घेत कॅमेरामन अमोल गोळेंनी अतिशय सुंदर चित्रीकरण केलं. त्यामध्ये वारीही त्यांनी अगदी कार्तिकी वारी छानपैकी दाखवली. कधी कॅमेरा गुप्त ठेवत, कधी तो डायरेक्ट समोर आणत त्यांनी हे चित्रीकरण पार पाडलं. आणि ते युनिट नोव्हेंबर एंडला किंवा डिसेंबर सुरुवातीला निघून गेलं पंढरपुरातून. 1-2 महिने असेच गेले आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला एक युनिट कडून पुन्हा फोन आला की आपल्याला आता एलिझाबेथचं डबिंग करायचंय. बाकीच्या तांत्रिक गोष्टी आता आम्ही उरकल्यात. डबिंगसाठी आपल्याला पुण्यामध्ये डॉन स्टुडिओ, नरेंद्र भिडे वगैरे ते त्यांचं तिथं आहे, तो स्टुडिओ त्यांचा मालकीचा आहे. आणि त्या डॉन स्टुडिओला आपण जमणार आहोत आपल्या डबिंगसाठी. ठरल्याप्रमाणे मी आणि पद्मा आनंदानं, म्हणजे एक चांगला चित्रपट आपला पूर्ण झालेला आहे, डबिंगच्या टप्प्यापर्यंत आलेला आहे, या आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन आम्ही पुण्यात पोहोचलो. डाऊन स्टुडिओला जिथं आमचं ते डबिंग सुरू होतं एलिझाबेथचं, तिथं पोहोचलो. डाऊन स्टुडिओ हा खूप मोठा आवाका असलेला स्टुडिओ आहे. आतमध्ये बरेच विभाग आहेत, त्या सगळ्यांची आम्हाला त्यांनी ओळख वगैरे, अतिशय सुंदर असा तिथला स्टाफ आहे. त्यांनी अगदी खेळीमेळीनं आम्हाला तो स्टुडिओ दाखवला, सगळे विभाग समजावून सांगितले. फार छान वाटलं. आणि आमच्या एलिझाबेथचं जिथं ज्या स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू होतं तिथं आम्ही पोहोचलो. नंदिता धुरी म्हणजे चित्रपटातल्या ज्ञानेशच्या आई यांचं डबिंग सुरू होतं. पंढरपुरी लहेजा आणण्याचा प्रयत्न सुरू होता, कारण एकंदर चित्रपट पंढरपुरामध्ये घडलेला आणि पंढरपूरचं एक असं थोडंसं वेगळं पण आहे की धड ग्रामीण नाही आणि शहरी नाही, असा तो मध्यम मार्गाने जाणारं गाव आहे आमचं. बोलीभाषा सुद्धा तिथली थोडीशी अशी मधनच काय लगा कसं लगा वगैरे वगैरे पद्धतीनं बोललं जातं. करतेत की, जातेत की, उठतेत की, बसतेत की, अशा पद्धतीचं. आणि मग आम्ही गेल्यानंतर जरासं मग ते आमच्याकडून तशा पद्धतीचे वाक्य तपासून घेण्यात आली. कुठं नंदिताच्या वाक्यामध्ये शहरीपणा आलाय का, कारण ती मुंबईची, नंदिता धुरी या मुंबईच्या मुख्य नायक आमचा ज्ञानेश पुण्याचा. त्यामुळं तिकडच्या भाषेचा एक लहेजा त्यांच्या बोलण्यामध्ये आलेला होता. तो थोडासा झाकून पंढरपुरी टोन द्यायचा प्रयत्न आम्ही केला. म्हणजे जिथे जिथं सुचवता येईल तिथे तिथं ते शब्द भरत बसलो, त्या पद्धतीचं उच्चारण घ्यायचा प्रयत्न केला. आणि खास ह्यासाठी मग परत पद्मा अजून आणखीन 4 दिवस थांबली पुण्यामध्ये. मी माझं डबिंग झालं की निघून आलो. 4-5 सीन होते, फार काही त्रासदायक मला झालं नाही. तर डबिंगचा मला अनुभव होताच. यापूर्वी 5-6 चित्रपटांचे डबिंग मी उरकलेले होते. डाऊन एवढा स्टुडिओ ते मोठे नसले तरी डबिंग मी केलेलं होतं, त्यामुळं फारसं मला जड गेलं नाही डबिंग हा प्रकार. त्यातल्या त्यात मोकाशी सरांच्या सूचनांनुसार किंवा तिथल्या तंत्रज्ञांच्या सूचनांनुसार मी ते डबिंग उरकलं आणि परतलो. आणखीन 1-2 महिने गेल्यानंतर मेच्या दरम्यान आम्हाला, एप्रिल-मेच्या दरम्यान आम्हाला पुन्हा फोन आला की आता चित्रपट आपला सज्ज झाला आहे,
प्रदर्शनाच्या दृष्टीनं. आणि एस एल व्हिजन ही जी झीची एक संस्था आहे, त्या एस एल व्हिजनला आपला चित्रपट घ्यायची इच्छा आहे, निखिल साने वगैरे. आणि ते झीचे तंत्रज्ञ, झी वाहिनीचे निखिल साने आणि त्यांचे काही सहकारी हे मुंबईमध्ये आपला एलिझाबेथ एकादशी बघणार आहेत. खास त्यांच्यासाठी आणि आपल्या कलावंतांसाठी एक शो ठेवण्यात आलेला आहे. तेवढाच एक जुहूला सनी व्हिला नावाचं थिएटर आहे आणि त्या थिएटरला स्मॉल थिएटर आहे, ते सनी देओल, आपले अभिनेते सनी देओल यांचं ते थिएटर आहे आणि तिथं याचं हे प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे. आणखीन आनंदात आमच्या भर पडली की झाला आता एलिझाबेथ पडद्यावरती येणार आणि आपल्याला आता तो बघायला मिळणार पहिल्यांदा. पुन्हा एकदा आनंदाच्या लाटेवर स्वार होतो. आम्ही मुंबईला गेलो. जुहू किनाऱ्यावर त्या छान असं समुद्राच्या साक्षीनं ते थिएटर आहे सनी व्हिला, सनी देओल तिथं होतेच. शिवाय बरेचसे कलावंतांची तिथं बंगले बघायला मिळाले आम्हाला. आणि रितेश देशमुख हेही तिथं दिसले आम्हाला. असे कलावंतांची ती सगळी तिथं बंगल्याची गर्दी होती. आम्ही सगळे छोटे मोठे कलाकार तिथे गेलेलो होतो आणि भारावून गेलो त्या वातावरणाने. थोडा वेळ समुद्रकिनाऱ्यावर भटकण्याचा आनंद आम्ही घेतला आणि नंतर त्या सनी व्हिलामध्ये, त्या थिएटरमध्ये आमच्या एलिझाबेथ एकादशीचं प्रदर्शन सुरू झालं. पंढरपुरातून आलेले ती लहान मुलं, त्यांचे पालक, झीची मान्यवर निखिल साने आणि परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, इतर टीम जी काय आलेली होती ती त्यांच्यासमोर ते सुरू झालं. अतिशय भारावलेला क्षण होता जेव्हा एलिझाबेथ एकादशी हे नाव त्या पडद्यावरती आलं, झळकलं आणि संपूर्ण चित्रपट मग मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या आरोळ्यांनी, चित्कारांनी, दणाणूत तो चित्रपट पूर्ण झाला. खूप आनंद दाटलेला होता प्रत्येकाच्या मनात की एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर आपण केलेलं काम पडद्यावरती कसं दिसलं. मग एकमेकाचं कौतुक वगैरे वगैरे झालं आणि मग परेश मोकाशी बोलायला उभारले आणि त्यांनी सांगितलं की एस एल व्हिजननी आपला एलिझाबेथ एकादशी घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फत तो आता प्रदर्शित होईल काही काळामध्ये. आनंदाच्या भरात आम्ही तसेच तिथून परत आलो, एक सुंदर अशी अनुभूती घेऊन, छान. आणि मग तरीही त्याला अजून एक 2-3 महिने गेले. उत्सुकता खूपच ताणली जात होती की एलिझाबेथ रिलीज कधी होतोय. आणि मग हळूहळू बातम्या आल्या की बालदिनाच्या मुहूर्तावरती एलिझाबेथ एकादशी रिलीज होतोय. आणि त्याप्रमाणे 14 नोव्हेंबरला एलिझाबेथ एकादशी प्रदर्शित झाला सर्वत्र. पंढरपुरातही तो प्रदर्शित झाला. त्या पंढरपुरामध्ये परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आलेले होते, सगळे कलाकार हजर होते. संध्याकाळच्या वेळेला छान अशी बग्गीतून त्या लहान मुलांची मिरवणूक काढण्यात आली. पंढरपूरकरांनी चांगलंच कौतुक केलं पंढरपूरकर कलावंतांचं वगैरे. आणि सरगम टॉकीज पंढरपूरचं जे मुख्य टॉकीज, त्यानंतर एक 4-5 सिनेमानंतर ते बंद पडलं. पण एलिझाबेथचा तिथं खूप छान प्रयोग झाले. एक आठवडाभर तो तिथं होता. दुर्दैव असं झालं की एलिझाबेथबद्दल बरेच गैरसमज पसरले. एलिझाबेथ ही इंग्रजांची क्रूर राणी ज्यांनी भारतावर राज्य केलं, तिचं नाव आणि एकादशी हे एकत्र का जोडण्यात आलेलं आहे, यातून काही विडंबन होतं आहे का, किंवा चित्रपटांमधल्या काही सीनलाही त्यांचा आक्षेप होता. असो, पण एलिझाबेथ प्रदर्शित झाला या अडचणीतून. आणि त्या दिवशी संध्याकाळचा तो सर्वांसाठी म्हणजे पंढरपुरात तो मोफत होता प्रयोग सरगमला. पंढरपूरकर मोठ्या संख्येनं तिथं जमलेले होते. आम्ही सगळे कलाकार होतो. चक्क आम्हालाही बसायला जागा नव्हती. सगळ्यांचा सत्कार वगैरे त्या व्यासपीठावरती झाला आणि एलिझाबेथ पंढरपूरकरांसमोर सादर करण्यात आला. अतिशय आनंदाचा असा हा क्षण होता. तुफान गर्दीमध्ये एलिझाबेथ सुरू होता.
हा भावना दुखवतोय थोड्या आमच्या, असं काहीतरी थिएटर मालकांना पत्र दिल्यामुळं तो एक 8 दिवसात तिथून निघाला. बाकी महाराष्ट्रात सर्वत्र मात्र एलिझाबेथ एकादशी खूप चांगला चालला, त्याचं कौतुक भरपूर झालं आणि अर्थातच त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला सुवर्णकमळ उत्कृष्ट बालचित्रपटाचं मिळालं. हा आमच्यासाठी आणखीन एक आनंदाचा धक्का होता, म्हणजे हवेतच तरंगत होतो आम्ही. आज या सगळ्या गोष्टीला 6 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त मी हा थोडासा त्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा आपण भेटणारच आहोत आणखीन एखादा विषय वेगळा घेऊन. तोपर्यंत राम राम. पुन्हा भेटूच. नमस्कार.